नमस्कार, राजस्थान मोर्चा न्यूज में आपका स्वागत है और मैं हूं आपके साथ दीप्ति भटनागर। आइए नजर डालते हैं। नमस्कार, आपलं काय नाव? मी बंडू रामराव मसलकर. मी राहणार नागोरसोगा, तालुका औसा येथील राहणार नागोरसोगा इथलं मी रहिवासी शेतकरी असून आमची वडिलोपार्जित शेती आहे आणि आमच्या चुलत्याने समाधान कोळी यांना एक 5 एकर जमीन विकली आहे. वडिलोपार्जित पासून रस्ता एका साईडला तिथे पाझर तलाव आहे आणि एका साईडला रस्ता होता. इतके दिवस काहीच म्हणलं नाही. आम्ही वडिलापासून जात येत होतो, परंतु कधीच काही म्हणलं नाही. आमचा रस्ता काय गेल्या 1-1.5 महिन्यापासून कत्तई बंद केला आहे. आम्हाला शेताकडे जायला, जनावराकडे जायला येणार, मोटरसायकल जाणार, काहीच नाही. माझा ऊस शेतात तसाच उभा आहे, वाळत आहे. 3 वेळेस तोड आली तरी पण माझा ऊस तसाच राहिला आणि 1.5 महिना झालं मी तहसीलला हेलपाटे मारतोय. कोणी दाद विचारत नाही, कोणी थांबत नाही, काय नाही. आणि माननीय गरगटे मॅडमने येऊन पंचनामा केला आणि त्या शेतकऱ्याला विचारले असताना इथून रस्ता नाही, ह्यांचं फलन नाही, बेस्तान नाही, ही इथले नाहीत असं तसं म्हणून आम्हाला 1.5 महिना झालं कुठंच थारा नाही. आम्हाला शेतात जाण्यासाठी कत्तईच काहीच नाही. म्हणून आज आम्हाला ही वेळ आली आहे. आम्ही आज रस्त्यावर उतरून आम्ही तहसीलच्या समोर आमरण उपोषण करत आहोत. मान्य तहसीलदार साहेबांनी आम्हाला ताबडतोब रस्ता मोकळा करून आमचा न्याय करावा, हे एवढंच म्हणणं आहे आमचं. बाकी काय विषय नाही. आमदार साहेबाशी 3 वेळेस चर्चा केली आहे मी. आमदार साहेबनी करू सांगतो, बोला, जावा, मी काढायला लावतो, असेच उत्तर मिळाले. कुठंच सुद्धा आम्हाला ठोस भूमिका भेटली नाही. त्याच्यामुळं आज मरायची वेळ आली. आम्हाला शेताकडे जायचं म्हणलं तर जीवदास करत आहे. त्याच्यामुळे शेताकडनं जाता आम्ही आज इथं तहसीलच्या समोरच आम्ही बसला. जोपर्यंत रस्ता मोकळा होत नाही आम्हाला जाण्या येण्यास तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही.